जैन मित्रांनो, सध्या भारतामध्ये अग्निवीर पदाची भरती सुरू आहे आणि या भरतीच्या निमित्ताने अनेक उमेदवारांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत की ही भरती केवळ 4 वर्षांसाठीच आहे, या 4 वर्षांनंतर नेमकं काय करायचं किंवा ही भरती प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आणि अग्निवीर पदासाठी वयाची अट काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, परीक्षेचे टप्पे काय असणार आहेत आणि मग मी अग्निवीर भरती देऊ शकतो का, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। याच सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आत्ता तुमच्यासमोर उभा आहे। मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। आता अग्निवीर नेमकी भरती काय आहे, तर भारतामध्ये प्रत्येक वर्षी अग्निपथ या योजनेच्या अंतर्गत अग्निवीर पदावरती नेमणूक केली जाते। सुरुवातीला ही अग्निवीर भरती 4 वर्षासाठी आहे असं सांगितलं जातं, पण खऱ्या अर्थाने बघितलं तर अग्निवीर पदामधून प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी आयुष्यभराची नोकरी निश्चित करू शकतो। आता ही आयुष्यभराची नोकरी कशा पद्धतीने निश्चित करेल, तर अग्निवीर पदावरती नियुक्त होणारा जो उमेदवार आहे तो 4 वर्षानंतर अग्निवीर पदावरून निवृत्त होईल, पण अग्निवीर पदामधून निवृत्त होणाऱ्या 25% उमेदवारांना भारतीय सरकार भारतीय सेनामध्ये सामावून घेणार आहे। म्हणजे 25% उमेदवार तर नक्कीच भारतीय सेनेमध्ये समावेश झाले, मग उर्वरित 75% लोकांचं काय, हे 75% उमेदवार सेवानिवृत्त होणार काय, त्यांनी पुढे नेमकं काय करायचं। तर मित्रांनो, या 75% लोकांसाठी पुढं काय, याच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या वेळेला अग्निवीर भरती सुरू झाली तेव्हा दिल्ली पोलीस असं म्हणत आहे की अग्निवीरमधून निवृत्त होणाऱ्या 20% लोकांना आम्ही दिल्ली पोलीसमध्ये सामावून घेणार आहे। म्हणजे 20% लोक तिकडे गेलीत, 25% लोक तर पहिल्यांदाच भारतीय सेनेमध्ये गेलेत, आता उरलेल्या लोकांचं काय, तर सध्या BSF असं म्हणत आहे की आम्हाला 50% लोकांना सामावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे विचार केला तर जवळपास 10% लोकांना CRPF डिमांड करते। अग्निवीर म्हणून निवृत्त होणाऱ्या 10% लोकांना CRPF सामावून घ्यायला तयार आहे। त्याच्यानंतर काय, अग्निवीरमधून सेवानिवृत्त होणाऱ्या 10% उमेदवारांना CISF सामावून घ्यायला तयार आहे। याचाच अर्थ अग्निवीर म्हणून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवृत्तीनंतरसुद्धा एक नोकरीची हमी आहे। म्हणजे या ठिकाणी फक्त 4 वर्षाची नोकरी नसून अग्निवीर म्हणून निवड होणारा प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी आयुष्यभराची नोकरी निश्चित करू शकतो। मग मित्रांनो, ही नेमकी अग्निवीर भरती प्रक्रिया राबवली जाते कशी, साधारणपणे ह्याच्यामध्ये कोण पात्र उमेदवार आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निवीर या योजनेमधून 5 प्रकारची पदं भरली जातात। पहिलं पद आहे त्याच्यामध्ये असतं अग्निवीर GDला आपण म्हणतो जनरल ड्युटीज। याच्यासाठी जो उमेदवार निवडला जाणार आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता केवळ 10वी उत्तीर्ण असणारा कोणताही उमेदवार याच्यासाठी पात्र ठरतो। त्याच्यानंतर दुसरी जी 2 पदं आहेत त्याच्यामध्ये एक येतं टेक्निकल आणि दुसरं आहे ते क्लार्क। या दोन्ही पदासाठी मात्र 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। जो उमेदवार 12वी उत्तीर्ण आहे मग तो कोणत्याही शाखेतून असू दे, असा उमेदवार टेक्निकल आणि क्लार्क पदासाठी अर्ज करू शकतो। त्याच्यानंतर ट्रेड्समन A आणि ट्रेड्समन B अशी 2 पदं आहेत। ट्रेड्समन A साठी 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार अर्ज करू शकतो, त्याच पद्धतीनं ट्रेड्समन B साठी 8वी उत्तीर्ण असणारा उमेदवार अर्ज करू शकतो। याचा अर्थ अग्निवीर भरती कोण देऊ शकतं, 8वी उत्तीर्ण असणारा उमेदवार देऊ शकतो, 10वी उत्तीर्ण असणारा देऊ शकतो आणि 12वी उत्तीर्ण असणारा उमेदवारसुद्धा देऊ शकतो। ही झाली त्यांची शैक्षणिक पात्रता। या 5 पदांसाठी वयाची पात्रता काय आहे किंवा वयाची अट काय आहे, 17.5 पूर्ण असणारा उमेदवार आणि 21 वर्षापेक्षा कमी असणारा उमेदवार अग्निवीर पदासाठी अर्ज करू शकतो। मित्रांनो, पण 2026ची जी काही जाहिरात आली आहे त्या जाहिरातीमध्ये वयाच्या अटीमध्ये 1 वर्षाची सवलत मिळणार आहे। म्हणजे 2026मध्ये भरल्या जाणाऱ्या तब्बल 1,30,000 अग्निवीर पदांसाठी वयाची जी अट आहे 17.5 पासून 21 नसून तर 17.5 पासून 22 वर्षापर्यंत आहे। म्हणजे 17.5 पूर्ण आणि 22 वर्षापेक्षा कमी असणारा कोणताही उमेदवार 2026च्या अग्निवीर भरतीमध्ये सामावून घेऊ शकतो। याच्यानंतर आता ही झाली वयाची अट। मित्रांनो, परीक्षा नेमकी काय असणार आहे, तर अग्निवीर पदासाठी जी काही परीक्षा आहे ती साधारणपणे 3 टप्प्यामध्ये पार पडणार आहे। पहिला टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा, दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये मैदानी चाचणी आणि तिसरा टप्पा आहे त्यामध्ये शारीरिक तपासणी। अशा 3 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे। यातला जो पहिला टप्पा आहे तो 100 गुणांसाठी असणार आहे। म्हणजे लेखी परीक्षा 100 गुणांची आहे, त्याच्यामध्ये केवळ 50 प्रश्न आहेत। म्हणजेच 50 प्रश्नांची ही 100 गुणांची लेखी परीक्षा पार पडणार। लेखी परीक्षेमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची 100 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे। आणि या 100 गुणांच्या मैदानी चाचणीसाठी काय आहे, तर 1600 मीटर धावणे आणि त्याचबरोबर पुलअप्स काढणे। 1600 मीटर धावण्यासाठी 60 गुण आहेत आणि पुलअप्ससाठी 40 गुण आहेत। अशा पद्धतीने एकूण 100 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे। जे उमेदवार लेखी आणि मैदानी हे दोन्ही टप्पे पार करतील अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे। आणि जो उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये फिट ठरेल अशा उमेदवाराला यावर्षी अग्निवीर म्हणून पदावरती रुजू होता येणार आहे। म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने चालवली जाणारी ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमधून कोणताही उमेदवार आपल्यासाठी अग्निवीर या पदाला गवसणी घालू शकतो।
मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं आणि केवळ 8वी 10वी उत्तीर्ण असणाऱ्या एवढ्याच शैक्षणिक पात्रतेवरती एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय एक चांगली संधी आहे। त्याचबरोबर अग्निवीर म्हणून 4 वर्षानंतर सेवानिवृत्त होताना सुद्धा वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये आपल्याला आपली जागा निश्चित करण्याची ही संधी आहे। आणि 2026मध्ये 1,30,000 पदांसाठी चालू असलेल्या या भरतीमध्ये तुम्ही स्वतःसुद्धा सामील होऊ शकता आणि तुम्ही या अग्निवीर पदावरती भरतीसुद्धा होऊ शकता। अग्निवीर पदासाठी आपण अर्ज करून अग्निवीर पदाची भरती सुरू करण्यासाठी किंवा तयारी सुरू करण्यासाठी आपल्याकडे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 एप्रिल 2026। 1 एप्रिल 2026च्या अगोदर जे उमेदवार अर्ज करतील अशा उमेदवारांना अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल किंवा त्यांना या भरती प्रक्रियेचा भाग बनता येईल। पण जे लोक खऱ्या अर्थाने लेखी परीक्षेची आणि खऱ्या अर्थाने मैदानी चाचणीची तयारी करतील त्यांनाच अग्निवीर म्हणून निवडसुद्धा होता येईल। मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अग्निवीर पदाच्या लेखी परीक्षेची तयारी कशी करावी आणि मैदानी चाचणीचा सराव कसा करावा या सर्व विषयावरती डिटेल बोलणार आहात। तोपर्यंत तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा। धन्यवाद।